मुरगुड इथं 11वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणावर मुरगुड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झालाय। दिग्विजय उर्फ दर्शन सुभाष मिटारी, वय वर्ष 25, राहणार चाकोली कॉर्नर, कोल्हापूर असं संशयित तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली। दिनांक 24 जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणानं मुरगुड परिसरात खळबळ उडाली आहे। मुरगुड इथं 11वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणावर मुरगुड पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद झालाय। पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी आणि संशयित आरोपी दिग्विजय उर्फ दर्शन एकमेकांच्या ओळखीचे होते। या ओळखीचा फायदा घेत संशयितानं पीडित मुलगी शाळा सुटल्यावर जिन्यातून खाली येत असल्याचं पाहून तिचा हात पकडला। तिला जिन्यावरून खाली ओढत शाळेच्या गेट जवळ असलेल्या स्टोअर रूम मध्ये नेलं। तेथे त्याने पीडितेला तू माझ्याशी बोलत का नाहीस, मला का टाळतेस असं म्हणून तू जोपर्यंत माझ्याशी बोलत नाहीस तोपर्यंत कॉलेजवर येणार, तुझी बदनामी करणार असं म्हणून मोठ्यानं बोलू लागला। दरम्यान पीडितेनं मोठ्यानं ओरडल्यामुळे संशयित तरुण तिथून पळाला। त्यानंतर थोड्या वेळानं पीडित मुलगी गेट बाहेर येऊन घराकडे निघाली असताना समोरून दुचाकीवरून येऊन त्यानं पीडितेचा हात पकडला। तिला धरून ओढत नेलं, तू मला आवडतेस, मला टाळू नको असं म्हणून त्या मुलीबरोबर मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं। यावेळी पीडितेनं त्याच्या तावडीतून सुटून शेजारी असलेल्या घरात गेली। तिथेही जाऊन तू मला सोडून दुसऱ्या कोणाशी लग्न करतेस ते बघतोच अशी धमकी दिली। या प्रकारानं मुरगुडमध्ये एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी पीडित मुलीनं दिग्विजयच्या विरोधात मुरगुड पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी संशयित दिग्विजय उर्फ दर्शन सुभाष मिटारी याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे। त्याला कागलच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं असता त्याला 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। अधिक तपास मुरगुडच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील करत आहेत।